भाजपनं विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केलेत। कोकण विभाग पदवीधरमधनं निरंजन डावखरेंना उमेदवारी मिळतेय, तर मुंबईतनं किरण रवींद्र शेलार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर मुंबई शिक्षक मतदारसंघातनं शिवनाथ हिरामन दराडे हे उमेदवारी अर्ज भरतील। तर 3 उमेदवारांची नावं भाजपनं विधान परिषद निवडणुकांसाठी जाहीर केलेली आहेत। त्यामुळे निरंजन डावखरेंची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अभिजित पानसेंची भूमिका किंवा मनसेची भूमिका या पदवीधर मतदारसंघाबाबत नेमकी काय असेल हे पाहावं लागेल। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सुशांत, काय वैशिष्ट्य आहे 3 नावांच्या यादीचं जी भाजपकडनं नुकतीच जाहीर झाली आहे? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर भाजप विधान परिषदेच्या 3 जागा लढवणार आहेत। त्यामध्ये मुंबई शिक्षक, पदवीधर आणि कोकण पदवीधर अशा 3 नावांच्या उमेदवारांची घोषणा जी आहे ती भाजपकडून करण्यात आली। यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं असेल तर कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती, कारण आपण याआधीच बघितलं होतं की निरंजन डावखरे हे कोकण पदवीधरमधून आमदार होते आणि त्याचमुळे त्यांना पुन्हा एकदा इथे संधी देण्यात आलेली आहे। मनसेने देखील आपला उमेदवार दिला आहे। मात्र आता आपण जर बघितलं असेल तर कोकण पदवीधरवर भाजपनं दावा केला होता आणि निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा संधी दिली। त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर मुंबई शिक्षक मध्ये शिवनाथ दराडे, तर मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार यांना जी आहे ती संधी देण्यात आली आहे। आपण जर पाहिलं असेल तर भाजपनं 3 तरुण चेहरे जे आहेत ते विधान परिषदेत उतरवलेले आहेत। याआधी जर आपण बघितलं असेल तर पहिल्यांदाच आता किरण शेलार यांना जी आहे ती पदवीधरसाठी मुंबईतून संधी देण्यात आलेली आहे। 2 दिवसापूर्वीच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर भाजपचाच असेल आणि भाजपचाच उमेदवार असेल असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर आता दिल्लीतून जी यादी आली आहे त्यामध्ये शिवनाथ दराडे यांनी मागील काही वर्षात भाजपसाठी मुंबईमध्ये काम केलं होतं। भाजपचे पदाधिकारी देखील आहेत आणि त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते मार्गी लावले होते आणि त्याचमुळे त्यांना एकदा संधी देण्यात आली। तर निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा भाजपनं संधी दिलेली आहे। धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।